वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र। तया ठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। ज्ञानेश्वर महाराज की जय। जगदम्बा माता की जय। सब संतन की जय। मेरी विनती यही है राधा रानी कृपा बरसाए रखना। कृपा बरसाए रखना। मेरी विनती यही है राधा रानी कृपा बरसाए रखना। कृपा बरसाए रखना। मेरी विनती यही है राधा रानी कृपा बरसाए रखना। कृपा बरसाए रखना। मुझे तेरा ही सहारा महारानी। मुझे तेरा ही सहारा महारानी चरणों से लिपटाए रखना। कृपा बरसाए रखना। कृपा बरसाए रखना। मेरी विनती यही है राधा रानी कृपा बरसाए रखना। कृपा बरसाए रखना। दुनिया के झूठे नाते सारे किशोरी तेरे दर पे आ गया हो। किशोरी तेरे दर पे आ गया। छोड़ दुनिया के झूठे नाते सारे किशोरी तेरे दर पे आ गया हो। किशोरी तेरे दर पे आ गया। मैंने तुमको पुकारा ब्रजरानी। मैंने तुमको पुकारा ब्रजरानी जग से बचाए रखना। कृपा बरसाए रखना। हो कृपा बरसाए रखना। मेरी विनती यही है राधा रानी कृपा बरसाए रखना। कृपा बरसाए रखना। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी। श्री कृष्ण गोविंद
हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव गोपाल मेरी यही प्रार्थना है 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 गुरु नाम नाम कभी तुम्हारा बोलो न मैं नाम कभी तुम्हारा निष्काम हो के मैं दिन रात गाऊं हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव माता यशोदा हरि को जगावे माता यशोदा हरि को जगावे गोपाल जागो अब नहीं न करो गोपाल जागो अपने न खोलो गोपी द्वार कड़े बुला रहे हैं हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव
देहांत काले तुम सामने हो, देहांत काले तुम सामने मन से बजाते मन को लुभाते, बंसी बजाते मन को लुभाते। आए गीत गा के मैं अननाश पाऊं, ये नाथ नारायण वासुदेव। गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल कृष्ण भगवान की, जगदम्बा माता की, उमापति महादेव की जय, पवन पुत्र हनुमान की जय, सियावर रामचंद्र भगवान भगवान की जय। श्री संत गजानन महाराज की जय। हरि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरुदेव नमः। वसुदेव सुतम देव कंस चानूर मर्दनम, देवकी परमानंदम कृष्णम वंदे। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। या कुंदेन्दु तुषारिधवला, या शुभ्रवस्त्रारुता, या वीणावरदंड मंडित करा, या शोतपद्मासना, या ब्रह्मचेत शंकरा प्रतिर्देवी सदा वंदिता, सा मां पातु सरस्वती भगवती देशीच जाळ्याः पहा। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम्, एक एकाक्षरं पुंसाम् महापातकनाशनम्। आई हनुमंत बिराजिए, कथा कर्मति अनुसार, प्रेम सहित गतिधर पधारिए पवन कुमार। पवन तनय संकट हरण, मंगल मूर्ति रूप, राम लखन सीता सहित हृदय बसहु सुर।
मनोजयं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतामरीष्टम् वातात्मजयं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये चराचरामध्ये वास करणारी त्या आई भगवतीची चिद्दुला शक्ती आणि अशा त्या आई भगवतीच्या कृपेने आणि ज्यांनी जीवनाची पराकष्ट केलेली साध्यापर्यंत जाऊन पोहोचले आणि साध्यापर्यंत जाऊन पोहोचल्यानंतरही जगासाठी वाटचाल चालू ठेवली असे साधू संत यांच्या कृपा आशीर्वादाने आणि आपल्या सर्व भाविक भक्तांच्या प्रयत्नाने सहकार्याने आपण आपल्या स्वतःच्या भाग्याने आणि सुरुवात केलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या ठिकाणी आपण त्या आई भगवतीचं चरित्र श्रवण करीत आहात. व्यास आणि जन्मेजय यांच्या संवादामध्ये आणि त्या आई भगवतीचं चरित्र आपल्याला या ठिकाणी श्रवण करायचं आहे. आणि राजाने व्यासांना प्रश्न विचारल्यानंतर की त्या आई भगवतीचं चरित्र ते नवरात्र व्रत तो आंबा यज्ञ कसा करावा हे कृपा करून तुम्ही आम्हाला सांगा. व्यासांनी जन्मेजयाला सांगायला सुरुवात केली. सुतांनी शौनक आणि 88,000 ऋषी आणि ब्रह्मदेवाने नारदांना सांगायला सुरुवात केली की नारदा की जेव्हा कमल पुष्पामध्ये आणि माझा जन्म त्या ठिकाणी झाल्यानंतर त्या ठिकाणी प्रगट झाल्यानंतर आपल्याला कोणी निर्माण केलं हे मी शोधत असताना आणि मधु कैटभ त्या ठिकाणी माझ्याशी युद्ध करायला आणि माझ्या अंगावरती धावून आलेत. भगवान विष्णूंनी त्यांचा वध केला आणि मी विष्णूला सर्व करता म्हणायला लागल्यानंतर ब्रह्मा विष्णू आणि महेश आणि त्यांना आई भगवतीने दर्शन दिलं हे ब्रह्मदेव नारदांना सांगतात. आणि त्या आई भगवतीने आम्हाला दर्शन दिल्यानंतर सुंदर अशा विमानामध्ये बसवले आणि विमानामध्ये बसवल्यानंतर सर्व ब्रह्मांडाचं दर्शन करून दिलं आणि आमच्या तिघांच्याही मनामध्ये एक भ्रम होता की आम्ही पालन करणारे आहे, आम्ही आणि संहार करणारे आहे, आम्ही निर्माण करणारे आहे. परंतु आई भगवतीने आम्हाला दर्शन करून दिल्यानंतर सर्व ब्रह्मांडाचं दर्शन करून दिल्यानंतर कैलासामध्ये नेलं आणि कैलासामध्ये नेल्यानंतर त्या ठिकाणी भोलेनाथ आणि पार्वती महादेवांनी विचार केला की आपण ज्या कैलासामध्ये आहे ज्या कैलासाचा राजा आपण समजतोय आणि या ठिकाणी आपलं दुसरं रूप आहे, पार्वतीचं दुसरं रूप आहे आणि कैलासही हे दुसरं आहे. त्यानंतर वैकुंठाचं दर्शन करून दिलं. तिथं विष्णू आणि लक्ष्मी आहे. विष्णूच्याही मनामध्ये आलं की आपण ज्या वैकुंठामध्ये लक्ष्मी आपण त्या ठिकाणी आणि दुसरं वैकुंठ आहे
ब्रह्मदेवाला सत्यलोकामध्ये नेल्यानंतर ब्रह्मानी वगैरे सर्व त्या ठिकाणी, तेव्हा आई भगवतीने सांगितलं, अरे मी तुम्हा तिघांनाही निर्माण केलेलं आहे. असे कितीक कैलास आहे, कितीक वैकुंठ आहे आणि कितीक सत्य लोक आहे. आणि नंतर सुंदर अशा सिंहासनावरती बसलेली त्या आई जगदंबा, 18 भुजा त्या मातेला आहे. आणि अशा त्या मातेने आपलं विराट स्वरूपाचं दर्शन या तिघांना करून दिल्यानंतर जन्मेजयाला व्यासदेव सांगतात की राजा, त्या तिन्ही देवांनी सुद्धा त्या आई भगवतीचं स्मरण करायला सुरुवात केली. तिघही देव त्या आई भगवतीला शरण येतात. हरे आया शरण करी रक्षा सबकी दुर्गी मां. आया हूँ शरण अम्बे मां, कर रक्षा सबकी दुर्गे मां. निर्गुण से सगुण तू बन जा मां. हो निर्गुण से सगुण तू बन जा मां. निर्गुण से सगुण तू बन जा मां. करी रक्षा सबकी दुर्गी मां. आया हूँ शरण हे अम्बे मां, कर रक्षा सबकी दुर्गे मां. आया शरण अम्बे मां, करी रक्षा सबकी दुर्गी मां. आया हूँ शरण हे अम्बे मां, कर रक्षा सबकी दुर्गे मां. सबकी जननी है, हर जीव तुझको प्यारा है. हर जीव तुझको प्यारा है, हर जीव तुझको प्यारा है. हाँ माँ तू सबकी जननी है, हर जीव तुझको प्यारा है. हर जीव तुझको प्यारा है, हर जीव तुझको प्यारा है. कृपा तेरी बरसा दे माँ, कर रक्षा सबकी दुर्गे माँ. आया हूँ शरण हे अम्बे मां, कर रक्षा सबकी दुर्गे मां. निर्गुण से सगुण तू बन जा मां. ओ निर्गुण से सगुण तू बन जा मां. निर्गुण से सगुण तू बन जा मां. कर रक्षा सबकी दुर्गे मां. आया हूँ शरण हे अम्बे मां, कर रक्षा सबकी दुर्गे मां. आया हूँ शरण हे अम्बे मां, कर रक्षा सबकी दुर्गे मां.
तीन लोकों को निर्माण किया, सबको तूने वर दिया, सबको तूने वर दिया, सबको तूने वर दिया। तीन लोकों का निर्माण किया, सबको तूने वर दिया, सबको तूने वर दिया, सबको तूने वर दिया। हमारी रक्षा कर दे माँ, कर रक्षा सबकी दुर्गे माँ। आया शरण अम्बे माँ, कर रक्षा सबकी दुर्गे माँ। निर्गुण से सगुण तू बन जा माँ, ओ निर्गुण से सगुण तू बन जा माँ, निर्गुण से सगुण तू बन जा माँ, कर रक्षा सबकी दुर्गे माँ। शरण अम्बे माँ, कर रक्षा सबकी दुर्गे माँ। ओ जय अम्बे जय अम्बे जय अम्बे, जय दुर्गे जय दुर्गे जय दुर्गे। जय अम्बे जय अम्बे जय अम्बे, जय दुर्गे जय दुर्गे जय दुर्गे। जय अम्बे जय अम्बे जय अम्बे, जय दुर्गे जय दुर्गे जय दुर्गे। जय अम्बे जय अम्बे, जय दुर्गे जय दुर्गे जय दुर्गे। जय अम्बे जय अम्बे जय अम्बे, जय दुर्गे जय दुर्गे जय दुर्गे। जय अम्बे जय अम्बे जय अम्बे, जय दुर्गे जय दुर्गे जय दुर्गे। जगदंबा माता की जय। आणि ब्रह्मा विष्णू आणि महेश त्या आई भगवतीची स्तुती करतात, आणि त्या तिघांकडे प्रसन्न मुद्रेने त्या आई भगवती पाहायला लागली. त्या आई भगवतीची आपण स्तुती केल्यानंतर ती आपल्याकडे पाहते. भक्ताकडे पाहण्याचा भाव वेगळा आहे आणि दुष्टाकडे पाहण्याचा भाव तोही वेगळा आहे. ठीक आहे. तिने महिषासुरालाही पाहिले आणि भक्तालाही. जन्मेजयाने विचारले की त्या आई भगवतीची आम्ही आराधना कशी करावी, त्यावेळेला व्यासदेव सांगतात त्या आई भगवतीची साधना करत असताना भाव ठेवून भक्ती करत केली ना, अरे कोणताही मंत्र म्हटला तरी ते आई भगवती प्रसन्न होते, आपल्याकडे प्रसन्न पाहते. त्या आई भगवतीची आणि कशी भक्ती करावी, तिचं पूजन कसं करावं, हे जरी एखाद्याला कल्पना नसेल, तिला नैवेद्य कोणता द्यावा हेही कल्पना नसेल, तिचं व्रत कसं करावं हे जरी माहिती नसेल, पण भाव ठेवून जर त्याने त्या ठिकाणी त्या आई भगवतीचा आणि कोणताही मंत्र, काही एखाद्या वेळेला आपल्याला मंत्र सुद्धा माहिती राहत नाही, पण भाव जर असेल, तिची कृपा जर असेल, आपला आधी भाव पाहिजे, नंतर तिची कृपा आहे. नाही तर भरपूर साधन आहे आपल्याकडं, माहिती भरपूर आहे, पण भाव नसेल तर मग ठीक नाही. कारण ज्ञानबाराय सुद्धा सांगतात भावाची म्हणजे भावबळी आकडे आणि एरविना किंवा भावाची कारण मोक्षाचे साधन बोललेले. तुका म्हणे भाव नाही करी शिवा तरी काय देवा योग्य होसे. राजा तू फक्त भाव ठेव,
आणि संसारी जीवासाठी तर सोपं साधन आहे, है की नाही? जसं जमेल तसं असोनी संसारी असं म्हटलंय की नाही. एक सुंदर कथा आहे, राजा ऐक. आणि एकदा आम्ही तीर्थयात्रा करत 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 आणि जिथं ऋषी मुनी त्या ठिकाणी सत्संग करतात त्या ठिकाणी पोहोचलो. अगस्ती मुनी वगैरे सर्व त्या ठिकाणी आहे. आणि त्यांच्या मुखातून बर का आणि ऐकायला मिळाले त्या ठिकाणी जमत अग्नी सुद्धा आहे. जमत अग्नी हे महादेवाचे अवतार आहे. जमत अग्नीचं सुद्धा पुढे चरित्र येणार आहे रेणुका मातांच्या बाबतीमध्ये. आणि जमत अग्नी म्हणाले, माझ्या मनामध्ये एक शंका आहे आणि सर्व देव आणि देवता त्या ठिकाणी त्या आई भगवतीची आराधना करतात आणि करण्यास योग्य सुद्धा आहे. आणि अशी साधना करावी की ती माता लवकर प्रसन्न होईल. एक सुंदर कथा आहे. लोमेश आणि त्या ठिकाणी संवादामध्ये बोलायला लागले. ती पराशक्ती, तिला परावाणी सुद्धा म्हणतात. वाणीचे 4 प्रकार आहेत. चार प्रकार आहेत वाणीचे. परा, पच्यंती, मध्यमा आणि वैखरी. आणि त्या परावाणीच्या पलीकडे मग तुरेगाव अवस्था आहे. आता ही भाषा आहे ना सद्गुरु ज्ञानाने कळत असते. ती परावाणी जी आहे ती सुद्धा कोण आहे? ही आई भगवती आहे. तिला एक पराशक्ती म्हणतात. ते निर्गुण निराकार आहे, आकार नाही तिला. एक प्रमाण आहे परे वनी परते घर आणि तेथे राहून निरंतर. आणि केवळ ये अक्षराने एकाचा उद्धार झाला अशी कथा मी तुम्हाला सांग. कोणता शब्द? ए. आता आपल्याला वाटेल हा कोणता मंत्र आहे, पण हा आई भगवतीचा मंत्र आहे. नुसतं ए जरी म्हटलं तरी ती प्रसन्न होते, बाकीचं नसू द्या. हे कोणासाठी चाललं आता? अवघड साधना ज्यांना माहिती नसेल आई भगवतीची, हा त्यांच्यासाठीच आहे. जसं ज्ञानोबरायांनी हरिपाठामध्ये सांगितलं नवीन साधकांसाठी. हरी देवाची हे द्वारी उभा क्षण भरी, देवाची हे द्वारी क्षण भरी, देवाची द्वारी उभा क्षण भरी, देवाची द्वारी उभा क्षण भरी. तेने मुक्तिचारी साधियेल्या, तेने मुक्तिचारी साधियेल्या. हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना. तिने मुक्तिचारी साधियेल्या, तिने मुक्तिचारी साधियेल्या. हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना. ज्ञानोबरायांनी किती सोपं साधन सांगितलं. देवाच्या द्वारामध्ये एक सेकंद जरी थांबलं तरी झालं का? आहे की नाही? पण ते देवाचं द्वार बी करणं गरजेचं आहे की नाही? ज्या द्वारामध्ये एक सेकंद उभं राहिल्यानंतर 4 मुक्त्या जर मिळत असेल तर ते देवाचं द्वार सुद्धा करणं गरजेचं आहे. देवळाचं द्वार वेगळं आहे आणि देवाचं द्वार आहे की नाही? या ठिकाणी आपल्याला सेकंदाचा विषय केला तर आता एका सेकंदामध्ये 4 मुक्त्या मिळतात की नाही? पण ज्ञानोबरायांनी पुढे सांगितलं रिकामा अर्धगडी राहू नको, नाही ना? त्याच हरिपाठात सांगितलं. हो, पुढे करावी तातडी परमार्थ असे. हा,
जसं लहान मुलगा शाळेमध्ये टाकल्यानंतर मग त्याला काय देतात शाळेमध्ये, नाही जरी शिकवलं तरी हा अंगणवाडीमध्ये खाऊ देतात की नाही? हा, म्हणजे ते खाऊ म्हणजेच आहे का शिक्षण? ते खाऊ म्हणजेच ज्ञान आहे का? नाही 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 नाही, ते एक सुरुवात आहे, लक्षात घ्या. साधकाची काय ती सुरुवात आहे, पण नंतर हा मग आता ज्याने 12वीचे पेपर दिले त्याला खाऊ मिळतो का तिथं? नाही नाही नाही, आहे की नाही? तसंच आहे. व्यासांनी जन्मे ज्याला सांगितलं, अरे ए अक्षर उच्चारल्याने सुद्धा ती आई भगवती प्रसन्न होते. हा विषय पाहत असताना कौशल्य देशामध्ये एक देवदत्त नावाचा आणि ब्राह्मण असतो. त्याला मुलगा नसल्यामुळे त्याने पुत्रकामेष्टी यज्ञ केला आणि तो यज्ञाची पूर्तता करण्यासाठी ब्राह्मण जरी होता पण त्याच्याही यज्ञामध्ये दुसऱ्याला पुरोहित म्हणून बरं का निमंत्रण द्यावं लागलं. आणि गोबिल मुनी त्या ठिकाणी सामवेद गावायला सुरुवात करतात. त्यांनी गायला सुरुवात केल्यानंतर त्यांना खोकला आला. जसं सुरुवातीला मला सुरुवात करताना झालं होतं तसं होऊ शकते. आणि खोकला आल्यानंतर देवदत्त रागावला आणि देवदत्त रागावल्यानंतर त्या गोभील मुनीवरती रागावले आणि मूर्ख शब्द वापरला. गायन करताना मंत्र उच्चार करताना त्यांना खोकला आल्यानंतर त्यांना मूर्ख म्हटले. हेही रागावले ना, एका हाताने टाळी वाजत नाही. हे पण रागावले. यांनी सांगितलं, देवदत्ता अरे तुला पुत्र होईल, हा पुत्र होईल, पण तो मूर्ख जन्माला येईल. कारण मला मूर्ख म्हटलं ना तू. हा अरे ज्या यज्ञाची पूर्तता करण्यासाठी तुम्हाला निमंत्रण दिलं आणि मला मूर्ख म्हणून उच्चार केला. अरे माझी तब्येत बरोबर नसल्यामुळे हा जीर्ण झालेला जो देह आहे, भक्ती करत असताना सुद्धा देह साथ जर देत नसेल तर त्या ठिकाणी उच्चार एखाद्या वेळेला विठ्ठल विठ्ठल म्हणता म्हणता वेगळा येऊ शकतो. येतो ना, आहे की नाही? म्हाताऱ्या बाबांच्या मुखामध्ये जसं तारुण्य अवस्थेमध्ये नामचिंतन होते तसं म्हातारपणात होते का? शब्द बदलू शकतात. पण तुला मूर्ख जन्माला येईल पुत्र, आता कारण तुम्हाला मूर्ख म्हटले, त्याच्यामध्ये षट हा जन्माला येईल आणि मुका सुद्धा जन्माला येईल, त्याला बोलता सुद्धा येणार नाही. पुत्र होणार नाही असं नाही म्हटलं, येईल जन्माला तुझ्या पोटी, पण असा जन्माला येईल तो मूर्ख राहील आणि तो मुका जन्माला येईल. आणि त्यांना मुलगा झाला आणि त्या ठिकाणी तो मुका आहे, मूर्ख आहे, त्याला काही कळत नाही. आणि त्या मुलाचं नाव उतथ्य असं ठेवण्यात आलं. साधं शंपल जीवन आहे, त्याचं बोलता येत नाही, हा मूर्खही आहे. आणि त्या ठिकाणी मग त्याला सर्व त्रास देऊ लागले, घरातले सुद्धा. रानामध्ये निघून गेला आणि रानामध्ये निघून गेल्यानंतर एका आश्रमामध्ये गेला आणि आश्रमामध्ये गेल्यानंतर तिथं तो सेवा करू लागला. आणि त्या ठिकाणी एका शिकाऱ्याने बाण मारल्यानंतर त्या ठिकाणी सुकर आलं, डुकर. आणि त्या ठिकाणी ते डुकर आल्यानंतर त्याला ते आवडलं आणि त्याने त्या डुकराला ये 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 असा शब्दाचा वापर केला. काय? ये ये. आनंद वाटला त्याला आणि ते निघून गेलं. ये ये या शब्दाचा उच्चार केल्यानंतर शिकारी तिथं आल्यानंतर त्याने विचारलं, चांगलं लक्षात घ्या, या उतथ्याला विचारलं की तुला डुकर दिसला का? त्या ये ये शब्दामध्ये बरं का त्याला माहिती सुद्धा नाही, हा तो त्या डुकराला ये म्हणतोय, पण त्या मंत्र उच्चाराने काय झालं, त्या ठिकाणी ते बोलायला लागलं. मुका होत ना, बोलायला लागलं. कारण हा ये सुद्धा आई भगवतीचा मंत्र आहे. किती सोपा आहे. बाकीचं आपल्याला नाही जमलं तरी ये जमते की नाही? ये तर चांगलं जमते कोणालाही, आहे ना. थोडं जरी काही झालं की माणूस म्हणतो ए सीधा बोल, हा सुद्धा काय आहे. पण हा आई भगवतीच्या बाबतीमध्ये उच्चारला तरच आहे. आणि त्यावेळेला
बोलायला लागल्यानंतर हा ज्ञान प्राप्ती झाली त्याला, त्या आई भगवतीची त्याच्यावर कृपा झाली. आणि ते विचारल्यानंतर तुला डुक्कर दिसला का? त्याने सांगितलं ज्यांनी पाहिलं ते बोलू शकत नाही, आणि जे बोलू शकते त्याने पाहिलं नाही. काय लक्षात आलं तुमच्या? कोणी झोपला तर नाही ना? हा 2 शब्दामध्ये ज्ञान आहे. ज्यांनी पाहिलं ते बोलू शकत नाही, आणि जे बोलू शकत ते त्याने पाहिलं नाही. डुक्कर जाताना पाहिलं डोळ्यांनी, मग बोलू शकतात का? नाही. मग यांनी पाहिलं ना, यांना बोलण्याचा अधिकार नाही, सांगायचा अधिकार नाही. जे मुख बोलताय त्याने पाहिलं नाही, ते निघून गेले, विषय संपला. आणि आई भगवतीची त्याने आराधना करायला सुरुवात केली. आई भगवतीने त्याला दर्शन दिलं, आणि आई भगवतीने दर्शन दिल्यानंतर आणि त्या ठिकाणी त्याला ज्ञान प्राप्ती सुद्धा झाली. जसा वाल्याचा वाल्मिक झाला होता, वाल्मिकाने जसं रामायण लिहिलं, वाल्मिक जसे कवी झाले, तसा तो सुद्धा कवी झाला. आणि त्याचं नाव पडलं सत्यव्रत. काय नाव झालं त्याचं आता? सत्यव्रत. आधी मूर्ख होता, मुका होता, हे की नाही, उत्तत्य नाव होतं. आता सत्यव्रत म्हणून ओळखायला लागला, आणि फार मोठा कवी झाला, आणि त्याचा गौरव केला राजाने. एवढा मोठा विद्वान त्या ठिकाणी झाला. जसं चाणक्यासारखा, बिरबलासारखा असा विद्वान त्या ठिकाणी जन्माला तो आला. कालिदासासारखा आणि असा विद्वान जन्माला आला. व्यासांनी सांगितलं जन्मे ज्याला की राजा, तेवढ्या करता त्या आई भगवतीचं सतत ध्यान करावं. त्या आई भगवतीचा कोणताही मंत्र म्हटला ना तरी चालेल, पण त्या मंत्राचा उच्चार करावा. त्या आई भगवती आपल्याला दर्शन दिल्याशिवाय राहत नाही. व्यासांनी जन्मे ज्याला सांगितलं की राजा, आणि त्या जगदंबा मातेचा, त्या अंबे मातेचा, आणि या ठिकाणी यज्ञ सुद्धा करावा, विधीपूर्वक तिचं पूजनही करावं. यज्ञाचे 3 प्रकार आहेत राजा. राजस आहे, तामस आहे, आणि सात्विक आहे. तामस यज्ञ जो आहे हा राक्षस करत होते. तामसी यज्ञामध्ये सामग्री सुद्धा वेगळीच राहायची, जास्त पिंजून पाण्याची गरज नाही. म्हणून यज्ञ तामसी सुद्धा नसावा. आई भगवतीचा जर अंबा यज्ञ पूर्ण करायलाच आहे ना, आपल्याला पूर्ण झाला पाहिजे ना, मग त्या ठिकाणी यज्ञ करायचं असेल तर तामसी यज्ञ नको आहे. त्यामध्ये राजेश यज्ञ आहे, राजे लोक करायचे, त्याला राजेश यज्ञ म्हणायचे. आई भगवतीचा अंबा यज्ञ करायचे, पण राजस करायचे, मग राजसही नसावा आणि तामसही नसावा. कोणता यज्ञ असावा? सात्विक यज्ञ. आता आईचा हा अंबा यज्ञ जो सात्विक कोणता आहे, हा जो चालू आहे हा सात्विक यज्ञ आहे. नवरात्रामध्ये आई भगवतीची स्थापना करतो आपण, धार्मिक उत्सव, हा सात्विक यज्ञ आहे. भजन कीर्तन काकडा हरिपाठ वीणा चालू आहे आपला अखंड, हा कोणता यज्ञ आहे? सात्विक. सात्विक यज्ञ जे करतील त्यांच्यावरती आई भगवतीची लवकर कृपा होते. तामसी यज्ञ करतील ना, प्रसन्न तर होणार, पण नंतर त्यांचा संहारही करणार. लक्षात आलं का? तुमच्या पुढे पाहायला मिळेल, राक्षसांनी सुद्धा आई भगवतीला प्रसन्न करून घेतले होते, पण नंतर ऐक नाही, भोलेनाथांना सुद्धा प्रसन्न करून घेतलं होतं दैत्यांनी, पण त्यांनी संहार केला. सात्विक यज्ञ जे करतात त्यांचं रक्षण करते आई भगवती. म्हणून राजस यज्ञ नसावा, तामस यज्ञही नसावा. यज्ञ असावा तो कोणता? सात्विक यज्ञ असावा. आणि देश काल द्रव्य मंत्र, आणि त्या ठिकाणी द्रव्य शुद्धी, क्रिया शुद्धी, आणि त्या ठिकाणी मन शुद्धी सुद्धा पाहिजे. यज्ञ करत असताना आधी मन शुद्ध पाहिजे. काय पाहिजे? मन शुद्ध. यज्ञ जर करायचा असेल तर द्रव्य सुद्धा शुद्ध पाहिजे.
चांगल्या मार्गाने धन कमवणारा पाहिजे आणि चांगल्या ठिकाणी खर्च करणारा पाहिजे. आंबा यज्ञ जर आपल्याला या ठिकाणी पूर्ण करायचं असेल तर देवी भागवतामध्ये सांगितलं की द्रव्य पाहिजे, पण कशी पाहिजे. अजून परत एक त्याचा अर्थ असा आहे, इथं आपण दान धर्म केल्यानंतर इथं आपण जे देणगी देतो ना, जेही देत असेल ते आहे की नाही, परिस्थिती पाहून, आणि जास्त काही लागत नाही म्हणा हे चालवण्यासाठी. अहो एका बाजाराचे पैसे दिले तरी चालतात, आहे की नाही. एका बाजाराचे सप्ताहाला वर्गणी म्हटलं तर एका बाजाराचे पैसे दिले तरी चालताना, तोही बाजार मी माळकऱ्याचा म्हणतो, आहे की नाही. बाजार बी लय लय महाग राहतात काही लोकांचे, बरोबर आहे की नाही. आता बाजाराचा काही अंदाज थोडी बाजारात गेल्यानंतर किती रुपयाचा करावा तर, आहे की नाही. पण कमीत कमी गरीबाचा बाजार समजा किती रुपयाला होतो, मी काही जात नाही, मला माहिती नाही, मामा तुम्हाला माहिती आहे की नाही. तेवढी जरी वर्गणी दिली ना तरी सुद्धा झालं काम. एका महिन्यामध्ये चांगलं प्रत्येकाने ज्याच्या त्या ठिकाणी विचार करा. आपण कुठं बोलतोय, द्रव्य शुद्धी या ठिकाणी. एका महिन्यामध्ये घरातील एका माणसासाठी दवाखान्याचा खर्च लिहून ठेवा तुम्ही, एका महिन्यात किती होतो, बरोबर आहे की नाही. कमीत कमी 500 धरा तुम्ही एकाला. गोळ्या जरी म्हटलं 500 रुपये तर नक्कीच ना, आहे की नाही. मग घरामध्ये माणसं समजा 5 आहे, किती गेले 250 महिन्याला. वर्षाला किती, गणित लावावं लागेल की नाही. 2000 पकडला आपण साळभो, किती. साळभोकडे गेलो आम्ही सकाळी चहा घ्यायला मामाना, आम्ही तर साळभोनं मला 200 रुपये दक्षिणा दिली. बरं का, 200 रुपये दक्षिणा, बरं का. आता हे वाया जाणार आहे का, नाही नाही, आहे की नाही, बिलकुल नाही. आणि परमार्थ ज्यांचं जीवन आहे त्यांना या गोष्टी सांगण्याची गरज नाही. आपला विषय काय चालू आहे, आपलं धनही चांगल्या ठिकाणी खर्च झालं पाहिजे. महिन्याला 2000 रुपये धरा दवाखान्याचा खर्च, 2000. वर्षाला किती, 24,000 झाले ना, सरळ सरळ, आहे की नाही. 24,000 वर्षाचे जातात कशामध्ये, दवाखान्यामध्ये. ते लागणारच आहे, तो काही विषय नाही, आहे की नाही. आता मला बी तर औषधी लागेलच ना मामा, ते का टाळता येते का. दवाखान्याचा खर्च टाळता येत नाही, महाराज जरी असला तरी साळभो, आहे की नाही. आता महाराज बी गेला समजा एखाद्या दवाखान्यामध्ये, आणि त्या डॉक्टरला सांगितलं बा मी महाराज आहे, डॉक्टर म्हणजे अससान तुम्ही महाराज, मी कीर्तन बी करतो अससान, भागवत बी करतो करसान, इथं फी भरावी लागेल तुम्हाला, लागेलच पैसा, आहे की नाही. कोणीही असो तो. मग महिन्याला जर समजा 2000 तर वर्षाला 24,000. सप्ताह किती महिन्यातून येतो, आहे की नाही. सप्ताह तर महिन्याच्या महिन्या नाही, सप्ताह वर्षातून एक वेळ आहे, बरोबर आहे की नाही. मग तेवढे तर द्यायचं बी काम नाही ना. हो, मी तर म्हणतो दवाखान्याचा एका महिन्याचा खर्च जरी दिला, आहे की नाही, बाजाराचा एका बाजाराचा जरी समजा दक्षिणा दिला या ठिकाणी, तरी झालं काम. होईल काय अजून, त्याचा फायदा एक आहे. आता हे तुम्हाला सांगायची गरज नाही, आपल्या कथेत विषय आला म्हणून सांगतोय. द्रव्य शुद्धी कुठे करायची. शेतकरी वर्ग आहे आपण, नदीच्या किनारला पावसाळ्यामध्ये शेतात गेल्यानंतर पाणी गढूळ असते नदीला. मग शेतकरी काय करतात, गढूळ पाणी पित नाही, पण त्या नदीच्या किनारी वाळूमध्ये काय करतात, त्याला जरा करतात ना, मग त्याच्यातही गढूळ पाणी येतं आधी, मग नंतर हाताने काय करतात, हाताने ते फेकत चालतात ना, आणि नंतर काय होते, नितळ पाणी. तसं आपण या अंबाई यज्ञामध्ये बरं का, या भगवत कार्यामध्ये जर आपली संपत्ती जर खर्च केली ना, मग नंतर तिची लक्ष्मी होते, पैशाची काय होते नंतर, नितळ पाणी जसं येतं ना, म्हणून आपली लक्ष्मी म्हणजे आपलं धनही शुद्ध जर करायचं असेल तर या अंबा यज्ञामध्ये खर्च केल्यानंतर धन शुद्धी सुद्धा होते घरी. म्हणजे ते घर लक्ष्मी सोडून जात नाही.
आणि ज्या घरचा पैसा चांगल्या ठिकाणी खर्च होत नाही तिथं 10 वर्षाच्या पुढे लक्ष्मी टिकत नाही, अडचणी येतात. काय होते? अडचणी येतात. एक म्हणे महाराज, तुमच्या गावात नाही, आमच्या गावामध्ये म्हणे आम्ही तर चांगल्या ठिकाणी खर्च करतो तरी अशी अडचण का निर्माण झाली? असं आहे ना, आम्ही तर चांगल्या ठिकाणी धन खर्च करतो, पण बऱ्याच वेळा आपण काही व्यवहार करत असताना, संसारामध्ये एखाद्या गोष्टी करत असताना आपण तो व्यवहार करताना त्या टायमाला काय चालू आहे आपलं हे पाहावं लागते आणि तरच पुढं पाऊल टाकावं. म्हणजे एखाद्या माहिती करायला त्या ठिकाणी विचारावं, शास्त्रकाराला विचारावं, मला हे काम करायचं आहे, मी करायचं का नाही करायचं. त्यांनी जर सांगितलं की या आठवड्यात तुम्हाला हे काम करायला येत नाही, बरं का, ग्रहमान बरोबर नाही, तर माणसाने थांबून जावं, तेव्हा विश्वास ठेवावा, आहे की नाही. ह्याही गोष्टी गरजेच्या आहेत. अहो, नवीन घर बांधल्यानंतर जसं आपण विचारतो ना, कधी टाकायचं वारसा, कधी पूजन करावं, आहे की नाही, या गोष्टी गरजेच्या आहेत. म्हणजे परमार्थ करत असतानाही जर अशा अडचणी निर्माण झाल्या ना, तर त्याच्यामध्ये एक शोधायला पाहिजे आपण, की आपण ज्या काळामध्ये आपण हा व्यवहार केला असेल, कोणताही समजा व्यवहारामध्ये, संसारामध्ये, आणि अडचणी येत असतील ना, तर त्याला देवावर रुसण्याची गरज नाही, त्या ठिकाणी आपण विचार करायला पाहिजे. लक्षात आलं का काय बोलतोय? हो. पण इथं खर्च केलेलं वाया जात नाही, इथं द्रव्य शुद्धी झाल्याशिवाय राहत नाही. कारण हस्त पवित्र यदिदान पुण्यम, हात सुद्धा पवित्र होता तिथं. या हातांनी कळत न कळत केलेले जे पाप आहेत ना, हे पाप सुद्धा निघून जातात. हाताने सुद्धा पाप होतात ना. मग या ठिकाणी आपण दान केलं ना, अहो, कैकेयीने एका हाताने दान करायची, कैकेयीने एका हाताने दान केलं होतं तर हातात शक्ती आली होती म्हणून रथाच्या चाकात हात घातला होता, वज्रासारखा हात झाला होता कैकेयीचा. दुर्योधन दान देणाराचं घर दावायचं बोटाने, आमच्याकडे नाही मिळत, ते पांडव मोठे धर्मात्मा आहेत, जा त्यांच्याकडं, बोटानं घर दावायचा, तर त्या दुर्योधनाच्या बोटात शक्ती आली होती. ऐकताय ना तुम्ही? म्हणून या ठिकाणी 1 रुपया तरी दिला ना तर वाया जाणारा नाही. शेतामध्ये 1 दाणा पेरतो आपण तर किती दाणे येतात, है की नाही? तसं इथं दिलेलं वाया बिलकुल जात नाही. तुम्ही एक लक्षात घ्या, इथं आपण देणार ना त्याच्या 100 पट देतो त्याच आठवड्यामध्ये. किती? 100 पट. एखाद्याने 1000 रुपये जर देणगी दिली ना, त्याचा 100 पट नाही झाला तर मग म्हणता तुम्ही दिल्याशिवाय तो राहत नाही, देतो तो. अहो, आपल्याला देताना 1 हात आहे आणि त्याला किती आहे? आहे की नाही? त्याला किती हात आहे? तसं या ठिकाणी द्रव्य शुद्धी सुद्धा होते. चांगल्या मार्गाने धन कमवा आणि चांगल्या ठिकाणी खर्च करा, संत म्हणतात. अरे जोडुनी धन उत्तम व्यवहार, 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 जोडुनी धन उत्तम व्यवहार. उदास विचारे वेच करी, उदास विचारे वेच करी, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तमची गती तो एक पावेल. उदास विचारे वेच करी, उदास विचारे वेच करी, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तमची गती तो एक पावेल. आणि या ठिकाणी कायिक तप होते, वाचिक तप होते आणि मानसिक तप होते. हा यज्ञ करत असताना, यज्ञ म्हणजे सुरुवात झाला 6 तारखेपासून, कोणत्या तारखेपर्यंत? रोज यज्ञच आहे हा.
है की नाही? हा यज्ञच आहे. कथा त्रिवेणी संगम आणि देव भक्तानी नाम, हा एक आहे. त्रिवेणी संगम सुद्धा आहे, हा यज्ञ आहे. आणि या यज्ञामध्ये आपल्याला बरं का, आणि द्रव्य खर्च करून त्या ठिकाणी आपल्या घरातील द्रव्य शुद्ध करण्याची सुद्धा एक संधी आहे. तरी असो, आणि जन्मे ज्याला व्यासदेव सांगतात की राजा मन सुद्धा पवित्र पाहिजे. या ठिकाणी मन पवित्र होतं की नाही? या मनाला जशी संगती लावसान तुम्ही तसं हे मन होते. तर हे मन माकडासारखं आहे की नाही? लग्न मंडपात नेऊन बसवा तर ते तसं होते है ना. या झाडाहून त्या झाडावर काही टाइम नाही. संगती बदलू द्या तुम्ही या मनाला, तसं होतं. बांधल्या नाही जात याला. याला बांधायचं जर असेल ना तर एकच ठिकाण आहे, ते म्हणजे हे. इतर ठिकाणी नाही. एक बाजारचं गाव होतं आणि आजूबाजूचे सर्व गाव त्या ठिकाणी यायचे बाजाराला, गावातील लोक. आणि नदी होती आडवीमध्ये. मग एकाने काय केलं, चला म्हणे बाजारला, आणि बाजारही करायचा आणि तिकडनं विको थोडा कमी करून घ्या. त्याच्याकडे बैल होते ना, म्हणे गवताचा भार आपण घेऊन ये तिकडनं. मग त्याला विडा गिडा सोबत घेतला. एकाला बकरी विकत घ्यायची होती, तोही गेला नदीच्या किनारी. बाकीचे लोक नावेत बसले, बाजारात गेले. आता बाजारामध्ये गेल्यानंतर ज्याच्याकडे बैल होतं त्याने बाजार केला, गवताचा भारा घेतला डोक्यावरती, चाललं. शेतकरी वर्ग एका कामात दोन कामं. त्याने भारा टाकला त्या नावेमध्ये, बसलं. ज्याला बकरी घ्यायची होती त्याने बकरी घेतली, त्याने बकरी आणली, ठेवली नावेमध्ये. आणि त्याच बाजारामध्ये एक माकडांचा खेळ करणारा मदारी आलेला होता. दृष्टांताकडे लक्ष द्या, वारकरी दृष्टांत या. आणि माकडावाल्याने माकड घेतलं, नावेमध्ये टाकलं. त्यावेळेला नाववाल्याने सांगितलं, भाऊ तुझं माकड नाही नावेमध्ये, तुम्ही बसा, पण माकडाला मी घेत नाही. म्हणे काय कारण? म्हणे तुझ्या माकडाचा काही भरोसा नाही. अरे हे केव्हा उडी मारेल आणि केव्हा नाव पालटी करेल आणि केव्हा बिना तिकीट गंगासागर जातील लोक सांगता येत नाही, है की नाही? माणसं अजून दोन शिल्लक घेईल मी, पण तुझं माकड नाही घेत. अहो तुम्ही बकरी घेतली, म्हणे बकरी घेतली, तिचा स्वभाव उड्या मारणं नाही, पण तुझ्या माकडाचा स्वभाव उड्या मारणं आहे, त्याला नाही घेत. म्हणे एक काम करा, त्याचे चारी पाय बांधायचे आपण. चारी पाय बांधले त्या माकडावाल्याने त्याचे. म्हणे आता नावाला, म्हणे आता टाक, आता काही करणार नाही. आता त्याचे चारी पाय बांधल्यानंतर त्याला नावेमध्ये टाकलं. नावाल्याला वाटलं आता चिंता नाही, बाकीचे लोक म्हणाले काही चिंता नाही, बसले. आणि नावेमध्ये बसल्यानंतर बरोबर नाव मध्यभागी आली, धारीमध्ये किनारून नाव निघाली, मध्यभागी आली. माकडाने विचार केला, म्हणे तुम्ही माझे पाय बांधले पण माझा स्वभाव नाही बांधला. जवळच बकरी उभी होती, जवळच भारा पडलेला होता गवताचा. त्या माकडाने झोपल्या झोपल्या ताताने काय केलं, हात पाय बांधले होते ना त्याचे, है की नाही? आपल्यासारखे हात आपल्यासारखे बांधले त्या, पण त्याचं मुख होतं ना बरोबर त्या भाऱ्याच्या जवळ होतं गवताच्या. त्याने तिथून ते दातामध्ये गवताची काडी पकडली आणि ओढली. जवळ बकरी उभी होती, डोळेला बंद होते बकरीचे, झोपली असेल. त्याने ते गवताची काडी झोपल्या झोपल्या माकडाने त्या बकरीच्या नाकात घातली. आता बकरीच्या नाकात काडी घातल्यानंतर ते बकरीने उडी मारली. सर्व लोकांना वाटलं झालं काय, तेवढ्यामध्ये लोक एका बाजूने झाले, नाव झाली ना पलटी, झालं काम. दृष्टांत संपला. माकडाचे पाय जरी बांधले पण स्वभाव बांधले गेला का नाही ना, है की नाही? तसंही आपलं मन आहे, याला किती बांधण्याचे प्रयत्न करा तुम्ही, हे उडी मारल्याशिवायही राहत नाही. म्हणून त्याला एकच आहे, स्थिर करायचं जर असेल तर भगवान परमात्म्याचे चरण जे आहे ना ते स्थिर करण्यासाठी आहे. देवीचे चरण तिथं स्थिर होतं ते. ते चरण म्हणजे स्थिर करण्याचं एक साधन आहे, ते हालू सुद्धा देत नाही. तुका म्हणे सम पावलांचा खुंट, तुका म्हणे सम पावलांचा
तुका म्हणे सम पावलाचा खुंट 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 गेला बडकट हालून दी गेला बडकट हालून दी केला बडकट हालून दी केला बडकट हालून दी तुका म्हणे सम पावलाचा खुंट 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 हे राम 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 हे राम राम हे राम 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 गोपाल कृष्ण भगवान की जय, जगदंबा माता की जय. आणि म्हणून या ठिकाणी मन शुद्ध करायचं असेल तर हा यज्ञ चालू आहे. मन पवित्र करायचं असेल तर हा यज्ञ चालू आहे. आणि याला स्थिर जर करायचं असेल तर हेच ठिकाण आहे. दुसऱ्या ठिकाणी कुठं स्थिर होईल हो? नाही नाही नाही, स्थिर नाही होऊ शकत. याचे तर अनेक रंग बदलता या मनाचे. हा, आणि काया जर पवित्र करायची असेल ना तर काया पवित्र करण्यासाठी सुद्धा हेच ठिकाण आहे. या यज्ञामध्ये काया सुद्धा पवित्र होते. नाहीतर देहाचा जर विचार केला तर व्यासदेव सांगतात जन्मजयाला, अरे हा देह कसा आहे? अपवित्र आहे. संत सुद्धा सांगतात नाही अपवित्र शरीर आहे. या शरीरा इतकं अपवित्र काहीच नाही. काहीच नाही अपवित्र या शरीरा इतकं. जनावरांचे देह तरी चांगले आहे की नाही? जनावराच्या देहात चांगला आहे, कारण त्याचं चर्म निदान मृदंगाला लावल्या जातं, तबल्याला लावल्या जातं आहे ना, इतर वाद्यांना. म्हणजे देवाच्या भजनामध्ये ते कामात तरी पडते. आता कीर्तनामध्ये आपण मृदंग वाजवतो, हा तबला आहे समजा ज्ञानेश्वर महाराजचा. आता एक कोण्या श्रीमंताचा चामडा असेल हा, आहे की नाही? अरे माणसाचं काहीच कामात नाही पडत ना, काहीच नाही. जनावराची तरी अस्थि सुद्धा कामात पडते. काय बोलतो लक्षात घ्या, चामडाही. हाँ पशु के हो तपनैया, पशु का हो तपनैया, हाँ नर का कछ नहीं हो, नर का कछ नहीं हो. हाँ पशु का हो तपनैया, पशु का हो तपनैया, हाँ नर का कछ नहीं हो, नर का कछ नहीं हो. हाँ नर कुछ करनी करी तो नर का कारण हो. हे राम राम राम, हे राम राम राम, हे राम राम राम, हे राम राम राम, ये राम राम राम, ये राम राम राम, हे राम राम राम, हे राम राम राम, ये राम राम राम, ये राम राम राम, हे राम राम राम, हे राम राम राम, ये राम राम राम, हे 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 राम राम राम. माणसाचं काही होते का हो? नाही ना. कबीर महाराज तर म्हणतात पशु का होत पण नाही आहे की नाही? माणसाचं काही होत नाही. एवढा अपवित्र देह आहे. या देहा इतका अपवित्र देह कोणताच नाही. पशुचा देह सुद्धा नाही. माणसाचा देह एवढा अपवित्र आहे.
एका आश्रमामध्ये गुरूंनी शिष्यांना सांगितलं, दृष्टांत थोडा किडसवाणा आहे पण वारकरी दृष्टांत आहे रंगनाथ महाराज खरातांच्या मालिकेमध्ये. शिष्यांना सांगितलं परीक्षा पाहण्यासाठी, सर्वांमध्ये अपवित्र वस्तू जे असेल ते वस्तू घेऊन या. सर्वांमध्ये अपवित्र वस्तू जे असेल ना ते घेऊन या. काही न वेगळे वेगळे आणले ते. एका शिष्याने डोकं लावलं की सर्वांमध्ये अपवित्र किंवा घाण वस्तू जर कोणती असेल तर ते म्हणजे विष्ट आहे. ते घेऊन गेलं गुरुकडं. अरे म्हणे हे घ्यायला गेलं ते बरं का. त्याला असं वाटलं घेऊन जायचं गुरुकडे, हे अपवित्र आहे, हे घाण आहे. आणि विष्टेकडे गेल्यानंतर त्या ठिकाणी तो घेणार तेवढ्यामध्ये ते बोलायला लागली दृष्टांतामध्ये, हे मला स्पर्श करू नको, तू वाईट आहे. ऐका चांगलं, तुझ्या इतका वाईट देह कोणाचाही नाही. अरे काल मी सुंदर अशा एका हॉटेलमध्ये बसलेली होती, जिलेबी बर्णीत होती, पण तुझ्यासारख्याचा संग मला झाला. तू मला खाल्लं काय, जिलेबी होती मी, पण तू मला खाल्ल्यामुळे मला ही अवस्था प्राप्त झाली. तुमच्या लक्षात आलं काय सांगा तुम्ही. म्हणजे विष्ठेपेक्षाही अपवित्र काय आहे. आहे की नाही. म्हणजे जे सुंदर पदार्थ असतात त्या पदार्थाने जर आपला संग केला तरी म्हणून तेही अपवित्र नाही. म्हणजे एवढं संतांनी सांगितलं. आता याच्यापेक्षा काय सांगतील. अरे विष्ठेपेक्षाही अपवित्र हा देह आहे, त्या विष्ठेपेक्षाही घाण आहे. परंतु या अंबा यज्ञामध्ये जर हा देह आणून बसवला आणि या देहाकडून जर हा अंबा यज्ञ आपण पूर्ण केला ना तर हा देह पवित्र होतो. है की नाही. हा अपवित्र देह असेल पण पवित्र करता येतो. याला एक ठिकाण आहे, पवित्रची होय देह त्याचा, हो पवित्रची होय देह त्याचा, 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 पवित्रची होय देह त्याचा. हरिपाठ कीर्ती मुखी तरी गाये, हरिपाठ कीर्ती मुखी तरी गाये, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा, पवित्रची होय देह त्याचा, पवित्रची होय देह त्याचा, पवित्रची होय देह त्याचा. हरिपाठ कीर्ती मुखी तरी गाय, हरिपाठ कीर्ती मुखी तरी गाय, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय. आणि या ठिकाणी आपण आल्यानंतर आंबा यज्ञ पूर्ण केल्यानंतर त्या आई भगवतीची साधना केल्यानंतर तिच्या मंत्राचा उच्चार केल्यानंतर या वाणीने त्या आई भगवतीचं नाम चिंतन केल्यानंतर देह पवित्र होतो. नाहीतर हा देह अपवित्र आहे. कुणाचंही असू द्या, तुम्ही किती श्रीमंताचा देह असू द्या, तो देह अपवित्रच आहे. जर त्या मुखामध्ये जर नाम येत नसेल तर, जो देह भगवत कार्यामध्ये खर्च होत नसेल तर तो अपवित्र आहे असं सांगितलं. आणि मन सुद्धा पवित्र होते, तनही पवित्र होते या ठिकाणी आल्यानंतर, बरं का. आणि एक फार महत्वाचा मुद्दा, इथं आल्यानंतर जन्म मरणाचं रहाट गाळ सुद्धा संपते, मोक्षाची प्राप्ती होते. आपल्याला जर भलं व्हावं वाटत असेल तर एकच करावं लागेल, त्या आई भगवतीची कृपा संपादन करावी लागेल. एक वेळ गजर करा. अरे माता रानी की जय, महारानी की जय,
रानी की जय, महारानी की जय, माता रानी की जय, महारानी की जय, माता रानी की जय, महारानी की जय। बोल बरसाने वाली की जय जय जय, बोलो बरसाने वाली की जय जय जय, माता रानी की जय, महारानी की जय, माता रानी की जय, महारानी की जय। नैवेद्य द्यायला सुरुवात झाली होती फराळाची, मग म्हटलं गजर करून घ्या, आहे की नाही? नैवेद्य देताना गजर चांगला ना, आहे की नाही? आणि जन्मेजयाला व्यासदेव सांगतात की राजा, ब्रह्मा विष्णू महेश आणि यांना दर्शन दिलं त्या आई भगवतीने तेव्हा, आणि त्या तिघ देवांना आज्ञा केली, वेगळे वेगळे कार्य सोपून दिलं. ब्रह्मदेवाला सांगितलं तुला सृष्टीची आणि निर्मिती करायची आहे, प्रजा निर्माण करायची आहे. आणि आई भगवतीने त्या ब्रह्मदेवाला आज्ञा केल्यानंतर ब्रह्मदेवाने उजव्या बाजूने स्वयंभू म्हणू आणि डाव्या बाजूने शत्रुपा ही निर्माण केली. आणि त्या स्वयंभू म्हणू आणि शत्रुपाला 3 कन्या आणि 2 पुत्र झाले. 3 कन्या देहुती, आकुती आणि प्रसूती, आणि उत्तानपाद आणि प्रियव्रत हे 2 पुत्र झाले. आता पुढे यांचा धीरे धीरे वंश सांगितला जाईल बरं का. भागवत कथेमध्ये लगेच सांगितल्या गेला 3 कन्यांचा वंश विस्तार, 2 पुत्रांचा वंश विस्तार. पण तेही भागवतामध्ये यांच्या वंशाचा विस्तार आलेला आहे, पण एकदम नाही आलेला बरं का, थोड्या थोड्या अंतराने आणि आलेला आहे. ते आपण उद्यापासून पाहू. आणि नंतर पुढे जन्मेजयाला व्यासदेव सांगतात की राजा, त्या आई भगवतीचा कोणताही मंत्र जरी आपण आधी हे मंत्र पाहिला, अरे एक मंत्र आहे की सोपा मंत्र आहे, क्लीम. काय मंत्र आहे? क्लीम. बाकीचे जरी आलं नाही, आता क्लीम तर येतं की नाही, आहे की नाही? क्लीम एवढाही शब्द उच्चारला तर ते आई आणि भगवती प्रसन्न होते. व्यास म्हणतात राजा, सुंदर एक अशी कथा आहे. कौशल्य देशामध्ये सूर्यवंशामध्ये म्हणजे रामचंद्रांच्या वंशामध्ये, आणि सूर्यवंशामध्ये एक पुष्पपुत्र होऊन गेला, आणि त्याचा मुलगा ध्रुवसंधी अतिशय आणि शूरवीर होता. आणि असा तो ध्रुववंशी आणि अयोध्या नगरीचा राजा आहे. आणि त्याला 2 पत्नी असतात, म्हणजे दशरथ राजांच्या आधीचा विषय चालू आहे. आणि त्याला 2 पत्नी आहे, थोरली आहे मनोरमा आणि दुसरी आहे लीलावती. आणि मनोरमा हिचा मुलगा आहे सुदर्शन आणि लीलावतीचा पुत्र आहे शत्रुजित. आणि एक वेळ ध्रुवसंधी हा शिकार करायला गेल्यानंतर शियाने त्याला मारले. आणि शियाने त्याला मारल्यानंतर हे मुलं लहान आहे, आणि त्याचा वध झाल्यानंतर त्या ठिकाणी आता राज्यावरती कुणाला बसवायचं हा प्रश्न पडला. सर्व मंत्री एकत्रित येतात. आता दोघी पुत्रामध्ये त्याला सिंहासनावरती कुणाला बसवायचं विचार करत असताना मनोरमाचा आणि मुलगा तो सुदर्शन त्याला बसवायचं का लीलावतीचा पुत्र शत्रुजित त्याला बसवायचं. आणि लीलावतीचा पिता जो आहे ना, आणि उज्जैनीचा बरं का, आणि राजा आहे युधाजित त्याचं नाव आहे, त्याने सुदर्शनाला विरोध केला की सुदर्शनाला राज्यावरती बसवायचं नाही, मनोरमाचा पुत्र माझ्या कन्येचा लीलावतीचा पुत्र आणि तो बसेल युधाजित. त्यानंतर सुदर्शनाचा जो आजोबा आहे वीरसेन, त्याने सांगितलं माझा पुत्र आणि माझा नातू बसेल सुदर्शन. दोघांचं युद्ध झालं आजोबांचं. म्हणजे सुदर्शनाच्या आजोबाचं आणि युधाजिताच्या आजोबाचं दोघांचं युद्ध झालं. दोघंही सैन्य घेऊन आले होते तिथं, आणि दोघांचंही सैन्य एकमेकाला भिडल्यानंतर यांचंही सैन्य मरायला सुरुवात झालं, त्यांचंही. आणि त्यामध्ये हा युधाजिताचा जो आजोबा आहे बरं का, त्याने काय केलं, आणि या सुदर्शनाच्या आजोबाचा वध केला. आणि त्याचा वध त्या ठिकाणी झाल्यानंतर वीरसेनाचा, आणि मनोरमा आपल्या मैत्र्याला म्हणजे मंत्र्याला घेऊन, आणि मंत्र्याला सांगितलं
की माझा पुत्र आणि माझं रक्षण करा, काहीतरी करा, तुम्ही इकडे तिकडे पाहू नका, माझंही लक्ष तिकडे जाते, येणारा जाणार राहू दे. आणि आपल्या मंत्र्याला, विश्वासू मंत्र्याला सांगितलं की आता माझ्या पुत्राचा वध केल्याशिवाय राहणार नाही, कारण याच्या नातवाला राज्यावरती बसवायचं आहे, माझ्या मुलाचा विरोध करतोय सुदर्शनाचा. मग त्या ठिकाणी एक करा, तुम्ही आम्हाला सहकार्य करा. विश्वासू मंत्री आहे. आणि मध्यरात्रीला त्या मंत्र्याने रथ सजवला, रथामध्ये दोघांना बसवलं, मनोरमाला आणि सुदर्शनाला, आणि सुंदर अशा घनदाट अरण्यामध्ये नेलं. आणि त्या ठिकाणी भारद्वाज मुनींचा आश्रम आहे. कोणाचा आश्रम आहे? भारद्वाज मुनींचा. आणि भारद्वाज मुनींच्या आश्रमामध्ये आश्रय मागितला या दोघांनी, सुदर्शनाने आणि मनोरमाने, की आम्हाला या ठिकाणी तुमच्या आश्रमामध्ये आश्रय द्या, आमच्या जीवाला धोका आहे. भारद्वाज मुनींनी त्यांना आश्रय दिला. असे बरेचसे होते त्या ठिकाणी. आणि नंतर हा युधाजित जो आहे आणि त्याचा आजोबा जो आहे ना, या दोघांनी काय केलं, भारद्वाज मुनीच्या आश्रमामध्ये गेले त्यांना मारण्यासाठी. पण भारद्वाज मुनीने सांगितलं, माझ्या आश्रमामध्ये माझ्या आश्रयाला ते दोघे असताना तुम्ही त्यांना मारू शकत नाही. आणि तुम्ही बळजबरीने जर न्यायचे प्रयत्न केले ना तर परिणाम वाईट होतील. एक वेळचा प्रसंग आहे. वशिष्ठ ऋषी आणि वशिष्ठ ऋषींकडं कामधेनू आहे, आणि कामधेनूची कन्या एक आहे नंदिनी गाय. आणि तिला नेण्याचे प्रयत्न केले होते जबरदस्तीने. त्यावेळेला त्या कामधेनूला जबरदस्ती नेण्याचे प्रयत्न केले, तिच्यातून असंख्य सैन्य निर्माण झालं होतं. आणि विश्वामित्र नेत होते. कोण? विश्वामित्रांनी न्यायचे प्रयत्न केले होते. तर विश्वामित्र त्यावेळेला राजे होते. आणि राजे होते, न्यायला सुरुवात केली गाईला, तर असंख्य त्या ठिकाणी सैन्य निर्माण झालं होतं, सर्व सैन्याचा नाश झाला होता. तसं या ठिकाणी मनोरमा ही स्त्री आहे, ही शक्ती आहे, हिला बळजबरीने न्यायाचे प्रयत्न जर केले ना परिणाम वाईट होतील. परत सांगायचं म्हटलं तर सगर राजांची कथा सुंदर आहे. यांनी सांगायला सुरुवात केली भारद्वाज मुनींनी. सगर राजांचे पुत्र 60,000 पुत्र आणि कपिल मुनींच्या आश्रमामध्ये जातात आणि मारायला गेले. तेव्हा भागवत कथेमध्ये ऐकलं ना आपण. आणि त्यांनी क्रोधाने यांच्याकडे पाहिल्यानंतर काय झाले होते? राखेचे ढीग झाले होते. आणि मग त्यांचा उद्धार करण्यासाठी भगीरथाचा अवतार झाला होता. हरे राधे राधे, हो राधे राधे, राधे राधे, हो राधे राधे, राधे राधे, हो राधे राधे, राधे राधे, हो राधे राधे. राधे राधे राधे, जय श्री राधे. राधे राधे राधे, जय श्री राधे. हो राधे राधे राधे, जय श्री राधे. राधे राधे राधे, जय श्री राधे. जय श्री राधे, जय श्री राधे, जय श्री राधे, जय श्री राधे. राधे राधे, ओ राधे राधे, राधे राधे, ओ राधे राधे, राधे राधे, हो राधे राधे, राधे राधे, हो राधे राधे. आणि व्यासदेव जन्मे ज्याला सांगतात की राजा, सगर राजांचं चरित्र सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं भारद्वाज मुनींनी, की क्रोध दृष्टीने पाहिलं सगर पुत्रांकडे आणि त्या ठिकाणी भस्मसात झाले. आणि तेव्हा त्यांचा उद्धार करण्यासाठी भगीरथाचा अवतार झाला होता. आणि भगीरथाने गंगा प्रसन्न करून त्यांचा उद्धार केला होता. हा प्रसंग सांगितला यांना, युधाजिताला बरं का, आणि शत्रुजिताला, नातवाला आणि आजोबाला सांगितलं हे परिणाम वेगळे होतील. परत गेले. आणि प्रसंग असा आहे, एक सुबाऊ काशीचा राजा आहे आणि सुबाऊची कन्या आहे बरं का शशिकला. आणि शशिकलेचा विवाह करण्यासाठी त्यांनी विचार केला, स्वयंवर ठेवलं. पण शशिकलाच्या स्वप्नामध्ये आई भगवती गेली.
शशिकलाच्या स्वप्नामध्ये आई भगवती गेल्यानंतर आई भगवतीने सांगितलं शशिकलेला, स्वयंवरामध्ये अनेक राजकुमार येतील, पण तू त्यांच्याशी विवाह नाही करायचा. तर माझा एक भक्त आहे, त्याच्याशी तुला आणि विवाह करायचा आहे. तो भक्त म्हणजे कोण? हा सुदर्शन. मग आई भगवतीने स्वप्नात जाऊन तिला सांगितलं सुदर्शनाशी विवाह करायचा आहे. म्हणजे अशी याने भक्ती तरी कोणती केली? भारद्वाज मुनींच्या आश्रमामध्ये स्वतःचा प्राण वाचवण्यासाठी आला आई आणि तोही. मग त्यांनी भक्ती केव्हा केली असा प्रश्न जन्मेजयाने विचारला. तर एक वेळ त्या आश्रमामध्ये असणारा मुलगा आणि या सुदर्शनाला क्लीव म्हणतो. काय म्हणतो? सहज क्लीव. आता तो शब्द याला आवडला सुदर्शनाला, लहान मुलगा आवडल्यानंतर मग त्याने तो क्लीव त्याने म्हटल्यानंतर तो शब्द त्याला जास्त आवडला. मग हा कुणालाही बरं का क्लीम क्लीम त्याने काय म्हटलं? क्लीव म्हटलं याला. पण याने काय केलं? त्याने जरी क्लीव म्हटलं पण याने काय? क्लीम क्लीम क्लीम, कोणालाही क्लीम असं ते मंत्र त्याला आवडला. आता तो मंत्र म्हणून त्याने उच्चार केला नाही, तो शब्द त्याला आवडला म्हणून क्लीम 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 क्लीम, कुणालाही क्लीम. बरं का? त्या मंत्रामुळे काय झालं? आई भगवती त्याच्यावरती प्रसन्न झाली. आणि आई भगवतीने सांगितलं की तो माझा भक्त आहे, परम भक्त आहे, त्याने माझ्या मंत्राचा जप केला, अज्ञानपणात केला असेल, नियंत्रणपणामध्ये केला असेल, पण तो माझा मंत्र आहे आणि माझ्या मंत्राचा त्याने जप केला, तो माझा भक्त झाला, त्याच्याशी तुला विवाह करायचा आहे. आणि त्यावेळेला शशिकलाने काय केले? आपल्या पित्याला सांगितलं की स्वयंवरामध्ये जेवढे राजकुमार येतील ना, मला त्यांच्या गळ्यामध्ये वरमाला टाकायची नाही. कारण आई भगवतीने स्वप्नात येऊन मला सांगितलं की तुला कुणाला वरायचं आहे? सुदर्शनाला वरायचं आहे. आणि राजाने सुद्धा विचार केला सुबाहूने की जर आई भगवतीची आज्ञा तशी असेल तर काही हरकत नाही. आणि त्या शशिकलाला घेऊन आणि सुबाहू सुदर्शनापर्यंत आला, मनोरमापर्यंत आला. मग हे चौघही भीतीपोटी निघाले. कारण प्राण वाचवण्यासाठी बरं का लपून निघाले या दोघांच्या धाकाने. कोणाच्या? शत्रुजित आणि युधाजित यांच्या भीतीपोटी. आणि त्यावेळेला या दोघांना कळल्यानंतर हे सैन्य घेऊन त्या ठिकाणी आले. आणि बरचसं सैन्य, जे जे राजकुमार होते, ज्यांची इच्छा होती शशिकलेशी व्हावा, स्वयंवर व्हावं, त्यांना सुद्धा राग आला ना. आणि त्यांनी सुद्धा आपलं सैन्य आणलं. आता सर्व राजांनी आपलं आपलं सैन्य मारायला आणल्यानंतर हे 4 आणि बाकीच्या राजांचं सैन्य किती? पण या सुदर्शनाने सांगितलं सुबाहूला तुम्ही चिंता करू नका. शशिकलेला सांगितलं, सुबाहूला सांगितलं, एक काम करा, फक्त त्या आई भगवतीची आपण आराधना करा, तिच्यावरती भार टाकून द्या, ती आपलं रक्षण केल्याशिवाय राहणार नाही. बिगड़ी मेरी बना दे, हो बिगड़ी मेरी बना दे, बिगड़ी मेरी बना दे, हो बिगड़ी मेरी बना दे, बिगड़ी मेरी बना दे, मैया शेरवाली बिगड़ी मेरी बना दे, बना दे, मैया शेरवाली बिगड़ी मेरी बना दे, मैया शेरवाली बना दे. अपना मुझे बना ले मेरी मैया, 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 बाड़ वाली मैया, हो बिगड़ी मेरी बना दे, बिगड़ी मेरी बना दे, बना दे, बिगड़ी मेरी बना दे, मैया शेर वाली मैया, बिगड़ी मेरी बना दे, बना दे, शेर वाली मैया बिगड़ी मेरी बना दे, शेर वाली मैया बिगड़ी मेरी बना दे.
कब से तरस रही है। दर्शन को तेरी अखियां कब से तरस रही है। सावन की जैसी झरझरी अखियां बरस रही है। सावन के जैसे झरझरे अखियां बरस रही है। मुझको तरस दिखा दे। मुझको तरस दिखा दे। हो मुझको तरस दिखा दे। मुझको तरस दिखा दे। हो जो भवानी मैया बिगड़ी मेरी बना दे, बना दे। बिगड़ी मेरी बना दे। बिगड़ी मेरी बना दे। बिगड़ी मेरी बना दे। हो शेरवाली मैया बिगड़ी मेरी बना दे। शेरों वाली मैया बिगड़ी मेरी बना दे। आते हैं तेरे दर में दुनिया के नर नारी। ऐ मैया तेरे दर पे नारी नर सब आते हैं, और जो भी आता है तेरे दरबार में तन मन धन से भक्ति करता है और मांगता है तो खाली हाथ नहीं जाता। आई भगवती जगदम्बा मैया किसी को भी खाली हाथ नहीं भेजती, सबकी झोली भर देती है, सबकी मनोकामना पूरी कर देती है। उसे जगत जननी कहा जाता है, उसे जगदम्बा कहा जाता है, उसे अम्मा भी कहा जाता है। आते हैं तेरे दर पे दुनिया के नरी नारी, भक्तों की भर दे झोली हो मैया शेरवारी। आते हैं तेरे दर पे दुनिया के नर नारी, आते हैं तेरे दर पे दुनिया के नर नारी, भक्तों की भरत झोली मैया शेरवाली, भक्तों की भर दे झोली मैया शेरवाली। दर पे मुझे बुला ले, दर पे मुझे बुला ले, दर पे मुझे बुला ले, दर पे मुझे बुला ले। कालवाली मैया बिगड़ी मेरी बना दे, बना दे, बिगड़ी मेरी बना दे, बिगड़ी मेरी बना दे, बिगड़ी मेरी बना दे। कालवाली मैया बिगड़ी मेरी बना दे, शेरों वाली मैया बिगड़ी मेरी बना दे, शेरों वाली मैया बिगड़ी मेरी बना दे। बिगड़ी मेरी बना दे, मेरी बना दे, ओ बिगड़ी मेरी बना दे, बिगड़ी मेरी बना दे, बिगड़ी मेरी बना दे, बिगड़ी मेरी बना दे। शेरवाली मैया बिगड़ी मेरी बना दे, बिगड़ी मेरी बना दे, ओ बिगड़ी मेरी बना दे, बिगड़ी मेरी बना दे, बिगड़ी मेरी बना दे। बिगड़ी मेरी बना दे। आणि त्याही भगवतीची आराधना केली। सुदर्शनाने सांगितलं चिंता करायची गरज नाही, सुबाऊलाही सांगितलं, शेषिकलेला सांगितलं, आपल्या आईला मनोरमाला सांगितलं, त्या आई भगवतीवरती भार टाकून द्या, निवारण ते करेल।
आपली भक्ती जर खरी असेल ना तर नक्कीच ती धावून येणार, शांत उभे राहिले. आणि आई भगवती त्या ठिकाणी प्रगट होतात आणि आई भगवतीने त्या सुदर्शनाचं रक्षण केलं, युधाचाही वध केला बरं का, आणि शत्रुजिताचं सुद्धा वध केला. एवढंच नाही, त्यांचंही सैन्य सर्वांचा वध केला आणि जेवढे जेवढे राज्य त्यांना सहकार्य करायला आले होते ना त्यांचाही वध केला आई भगवतीने. या चौघांचं रक्षण केलं आणि बाकीच्यांचा वध केला. तसं भगवान श्रीकृष्णांनी 5चं रक्षण केलं आणि बाकीच्यांचा वध केला. देवाला आपला परका भावच नाही मुळामध्ये, ज्याचं जसं कर्म तसं त्याला फळ आहे की नाही. देव पाण्यासारखा आहे हो, आहे की नाही. आणि अशी ती आई भगवती आहे. आणि जन्मे ज्याला सांगितलं व्यास देवांनी, आणि ती आई भगवती राजा सर्वांचं रक्षण करेल. अरे तुझंही रक्षण करेल. सर्प यज्ञ केला तू पातक झाला असेल निवारण करेल तुझं, आणि परीक्षित राजाला सुद्धा सद्गती देईल तुझ्या पित्याला. नवरात्र व्रत कर राजा, त्या आई भगवतीचं व्रत आहे कोणतं, नवरात्र. आणि नवरात्र व्रत तू केल्यानंतर सर्व पातकातून तुझी मुक्तता होणार. नवरात्र एक नाही, नवरात्र किती आहेत, 4. किती, 4 नवरात्र आहे. आता झालं ते कोणतं, हा आता हे चैत्र नवरात्र झालं नाही, हा एक आहे बरं का आषाढ नवरात्र, एक आहे अश्विन नवरात्र आणि एक आहे माघ नवरात्र. म्हणजे किती झाले, 4. आई भगवतीचे 4 नवरात्र आहे. हा हे करावे. पण आपण जास्त कोणतं नवरात्र आहे की नाही, अष्टमीचा होम वगैरे आपला आहे की नाही, पण हे सुद्धा नवरात्र आईचे आहे तरी असो. आणि त्याच्यामध्ये नवरात्र विधी कशी करावी, आदल्या दिवशी सगळं पूजेची सामग्री जमा केली पाहिजे. अमावस्याला सर्व पूजेची सामग्री त्या दिवशी. मग कोणी म्हणेल का हो अमावस्याला, हो तेव्हाच चालते. आणि ते सर्व सामग्री जमा करायची आहे, कारण एकदम आपल्याला एखादी वस्तूची विसर पडेल ना, म्हणून तयारी आधी पाहिजे. चांगल्या कामाची तयारी कधी आधी केली पाहिजे. आपलं झालं उलट आहे ना, आहे की नाही. आपण संसारातल्या तयाऱ्या आधीपासून करतो, महिन्यापासून. हा बरोबर आहे की नाही. हा अक्षय तृतीया अजून किती दिवस राहिली, जवळजवळ म्हटलं तर 1 महिना. कुरड्या करायला किती घंटे लागतात, आहे की नाही. हा मग अक्षय तृतीया 4-5 दिवसावरती आल्यानंतर सुद्धा कुरड्या होत नाही का, बरोबर आहे की नाही. करायला पाहिजे बरं का, तुम्ही केलं तेच चांगलं आहे, बरोबर आहे. पण होत नाही का, होतात. पण आतापासून सुरुवात केली की नाही तुम्ही, बनवल्या बी लगे ठेवून बी दिल्या 1 महिन्याच्या आधी. 2 दिवस अक्षय तृतीया राहिले तशा त्या होत नाही का, होतात की नाही बरं का. म्हणजे तेव्हाच करावा असा विषय चालू नाही बरं का, चांगलं बारीक आहे का. पण आतापासून तुम्ही तयारी केली की नाही. हा पापड वगैरे सर्व, हा अजून काय म्हणतात ते कणिकचे ते, हा आहे की नाही. शेवळ्या केल्या की नाही, आतापासूनच केल्या की नाही. हा म्हणजे ही तयारी तुम्ही 1 महिन्यापासून केली की नाही. लग्नाची तयारी करतात लोक, लग्न 2 महिन्यावर येऊ द्या, 2 महिन्यापासून तयारी सुरू होते, आहे की नाही. बारीक सुरीक लगे, हा नावं सुद्धा लिहायला सुरुवात करतात की नाही. यादी बनवतात नातेवाईकाची, कोणी विसरलं पाहिजे, पत्रिकेत कोणाचे नाव पाहिजे तेही लक्षात राहिलं पाहिजे, किती तयारी होते. हा मग नवरात्र व्रत जर आपल्याला करायचं असेल, त्या आई भगवतीचं व्रत जर करायचं असेल, मग ती तयारी आदल्या दिवशी केली, मग काय फरक पडला, आहे की नाही. आदल्या दिवशी तयारी करावी, कारण त्या दिवशी आपल्याला सर्व गडबडीमध्ये काही गोष्टी राहून जातात. मग त्या ठिकाणी सर्व तयारी पूर्ण सामग्री आणावी आणि तीर्थाने भरलेला कलश ठेवावा, त्याच्यामध्ये 5 प्रकारचे आणि रत्न ठेवावे बरं का. म्हणजे पानं वगैरे हे रत्नच आहे. आणि त्याच्यामध्ये सोन्याचा मणी टाकला पाहिजे. कशामध्ये, हा कळसामध्ये. आणि
टाकला तर काही फरक नाही पडत तो, कारण आपल्यालाच घेणं आहे. जे टाकायचा बी आपल्याला आणि घ्यायचाही आपल्यालाच आहे, कोणी बाहेरचं येणार नाही. सोन्याचा मणी टाकला गेला पाहिजे त्याच्यामध्ये. आणि पंचपल्लव टाकावे आणि सोन्याचा मणी टाकल्यानंतर नंददीप लावावा, चंदन कापूर ऊद लावावा, तसेच मंदार पाहिजे म्हणजे कमळाचं फूल. बरं का, हा मिळालं तर ठीकच आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर चंपक त्या ठिकाणी असावं, ब्रह्मपुष्प सुद्धा असावं. असतं काहींच्या घरामध्ये, आम्ही एकाच्या घरावरती पाहिलं होतं मागे. आता लावतात ना लोक अंगणामध्ये, कोणी गच्चीवरती ठेवतात. ब्रह्मपुष्प जर मिळालं तर ते सुद्धा, हेही जाऊ द्या, पण बेलपत्र आता आहे की नाही, बेलपत्र सुद्धा पाहिजे त्या दिवशी. हा, कारण त्रिगुणात्मक आहे आई सुद्धा. कोण? जगदंबा माता. म्हणून हे बेलाचं पान कसं आहे, तीन आहे. हा, आणि त्या ठिकाणी ते बेलपत्र सुद्धा असावं. धूप दीप लावणे, हा, सर्व प्रकारचे फळ आणणे, सर्व प्रकारचे फळ आणायचे त्या ठिकाणी. हा, आणि फळांमध्ये लिंबू सुद्धा असावं. बरं का, त्या आई भगवतीचं नवरात्र व्रत करत असताना मग कोणी म्हणेल का आंबट चालत नाही ना, लिंबू तर चालत नाही. आपल्याला चालत नाही, पण तिला पूजेमध्ये चालते. मग पूजेमध्ये लिंबू सुद्धा ठेवायचं. हा, काही फरक नाही पडत ना, तिला का सर्दी होते का, आहे की नाही, चला लिंबू ठेवावं असं. बरं का, कारण त्या लिंबाने सुद्धा ती आई भगवती लवकर प्रसन्न होते. हा, सफरचंद वगैरे सर्व फळं सुद्धा त्या ठिकाणी ठेवायची, केळी सुद्धा ठेवायची, अजून मोसंबी सुद्धा ठेवायची फळांमध्ये. आणि अशी तयारी पूर्ण करायची आहे. आणि नवरात्र व्रत आपलं आणि पूर्ण करण्यासाठी त्या ठिकाणी कुमारिकांचं पूजन करावं, कुमारिकांचं पूजन करावं. कुमारिका किती वर्षापर्यंत, त्याचं वर्णन सुंदर आहे. 2 वर्षाची जी आहे तिला म्हणतात कुमारी. 2 वर्षाची कन्याचं पूजन करावं, ती कोण आहे, कुमारी. 10 वर्ष म्हणजे 11 वर्षाच्या पुढे कन्या तिला कुमारी म्हणत नाही. त्याच्यामध्ये 3 वर्षाची कन्या असावी, तिला म्हणतात त्रिमूर्ती. 4 वर्षाची तिचं नाव आहे कल्याणी, तिला काय म्हणतात, कल्याणी. 4थ्या दिवस आणि 4थ्या दिवशी 5 वर्षाची कन्या पाहिजे, बरं का, तिला म्हणतात रोहिणी. आणि 6 वर्षाची कन्या जी असते तिला काय म्हणतात, कालिका, हे नावं दिले. 7 वर्षाची जी आहे ना तिला म्हणतात चंडिका. 8 वर्षाची कन्या जी आहे ना तिला म्हणतात शांभवी. आणि 9 वर्षाची कन्या तिला म्हणतात दुर्गा. आणि 10 वर्षाची कन्या तिला म्हणतात सुभद्रा. या किती झाल्या, 9, बरं का. आणि अशा 9 कन्यांचं पूजन करावं. सुरुवातीपासून पहिल्या दिवशी 2 वर्षाची कन्या, म्हणजे पहिल्या दिवशी 2 वर्षाची कन्या आणि तिचं पूजन करावं, बरं का. 9 कन्यांचं त्या ठिकाणी पूजन करावं रोज. आणि परत एक लक्षात घ्या, त्यांना भोजन द्यावं. आजची एकादशी आहे पण तरी सुद्धा शब्द, हा, भोजन द्यावं, त्यांचं पूजन करावं, त्यांना वस्त्रदान करावं, बरं का. आणि गोड धोड भोजन द्यावं त्या ठिकाणी. हा, गोड आता आपल्याला चालत नाही तर का दुसऱ्याला बी चालत नाही मामा, आहे की नाही, आहे की नाही. 9 दिवस 9 कन्यांचं पूजन करावं आणि त्यांना गोड धोड त्या ठिकाणी, बरं का, नैवेद्य त्यांचा द्यावा. शक्यतो त्यांना दक्षिणा सुद्धा द्यावी, बरं का. त्या मुलींना काय द्यावं, दक्षिणा. त्या मुली, हा, दक्षिणा. कारण ती कोण आहे, कुमारी. ती कोण आहे, त्रिमूर्ती. ती कोण आहे, कल्याणी. आणि ती कोण आहे, रोहिणी. ती कोण आहे, कालिका. ती कोण आहे, चंडिका. ती कोण आहे, शांभवी. ती कोण आहे, दुर्गा. आणि ती कोण आहे, सुभद्रा, बरं का. असं 9 कन्यांचं पूजन करावं नवरात्रामध्ये. आणि त्यावेळेला नवरात्र व्रत करावं. आई भगवती आपल्यावरती प्रसन्न होते. आणि त्यांना वस्त्रदान सुद्धा त्या ठिकाणी करावं. लहानचं वस्त्र का होईना, बरं का. हे सांगितलं कुणी, जन्मेजयाला सांगितलं व्यासांनी. आता जन्मेजय करू शकतो म्हणून त्याला सांगितलं असेल कदाचित. आणि एखाद्याची परिस्थिती जर चांगली असेल तर त्याने सुद्धा एखाद्या वेळेला या पद्धतीचं व्रत केलं तर काय फरक पडते, आहे की नाही. हा, त्याच्याकडे जर पैसा भरपूर असेल ना तर त्याने असं नवरात्र व्रत करायला घरात काही हरकत नाही. जर होत असेल तर इथपर्यंत आपण आलो. झालेली सेवा सर्वांच्या चरणी समर्पण करतो.
या ठिकाणी या सत्राला पूर्णविराम. आणि एकादशीचं व्रत आहे. एकादशीचं महत्व कथेमध्ये सांगावं लागते, पण आज रात्री कीर्तन आपल्यालाच करायचं आहे की नाही? हा, कीर्तन सेवा आपलीच आहे ना. काल्याचं कीर्तनाची सेवा जमत नाही ना आपली. दुसरीकडे कथा आहे येरडी बरं का. तुमच्या नातेवाईक सुद्धा असू शकतात त्या येरडीला. तरी असो, आज सेवा आपल्याला करायची आहे. कीर्तनामध्ये पाहू आपण एकादशीला अन्न का सेवन करू नये, एकादशीचं व्रत का करावं, एकादशीचा उपवास केल्यानंतर काय फायदा होतो हे पाहायचं आहे कीर्तनामध्ये.